सातारा तालुक्यातील खोडद निरसाळे फाट्यावर कमी उंचीच्या पुलामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून या पुलाखालून शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जात असताना मोठे नुकसान होत आहे। याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजू शेळके यांनी महामार्गावर सुरू असलेले काम बंद पाडले। लवकरात लवकर संबंधित पुलाची उंची वाढवावी अशी मागणी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। या आंदोलनात स्थानिक ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते। या आंदोलन दरम्यान निरसाळे फाट्यावर काही वेळेसाठी वाहतूक विस्कळीत झाली होती। दिवसांना लावा तोपर्यंत हे काम उरकायच्या भानगडीत पडू नका तुम्ही। हां, परत तुमचंच नुकसान होणार आहे। मग ते आम्ही जे प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी यांना अधिकार दिलाय, त्यांची मीटिंग लावा, आमच्या समस्या सांगतो। त्यांनी म्हणलं का नाही एवढाच पूल चालतोय, तुम्हाला आंदोलन करू नका, आम्ही थांबतो, आमची काय अडचण नाही। ठीक आहे ना, मी हा तुमचा निरोप देऊन ती मीटिंग लावा। आता तुम्ही 2 दिवसात लावा, दुपारी लावा, 4 दिवसांना लावा, 10 दिवसांना लावा, 10 महिन्यांना लावा, तोपर्यंत इथलं काम फक्त करू नका। काय अडचण नाही का साहेब? हे तुमच्या समोर ठरलं। आता आमची बी काय अडमुठी भूमिका नाही, जे काय आहे ते जनू नाही। मी हे कळवतो साहेब, मला हे कळवावं लागेल। ज्या तोपर्यंत काय करा तुम्ही, फक्त इथलं हे पॅसेज आहे की नाही, आज तुम्ही काय करायला लागलाय, नागटांचं काम अडवलं, बरोबर आहे? एका काहीच डेव्हलपमेंट एरिया नाही, फक्त एक फॅक्टरी, खाजगी फॅक्टरी जेवण शुगर आहे म्हणून तुम्ही म्हणला आवाज तिथं काय ऍक्सिडेंट बरं का? हे ब्लॅक स्पॉट आहे, तुम्ही ब्लॅक स्पॉट तुम्ही ठरवलं, मी नाही ठरवलं। आम्ही म्हणतोय की साहेब आम्ही नाही ठरवलं। नाही, आम्हाला बी कळतं काय आहे काय नाही राजकारण। म्हणजे इथं जसं होतं तयार व्हावेत अशी इच्छा आहे। होस तोपर्यंत आम्ही वाट बघतो। नाही, इथं ब्लॅक स्पॉट, पण आम्ही इथं व्हीयूपी ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे साहेब, हो का? फक्त त्याची उंचीचा आणि आपला ह्याचा आम्ही रुंदीचा आणि उंचीचा विषय आहे। इथला कुठला निसराळे स्थानिक राजू शेळके असं कोण म्हणतात म्हणून नका। तुमची जी ती स्टँडर्ड साईज आहे की नाही, त्याच साईज वाढवा, बरोबर आहे का? ते हे आहे का नाही तेवढीच आमची काय म्हणणं आहे, जी स्टँडर्ड साईज आहे। मी तुम्हाला तेच सांगतोय, हे आमच्या अथॉरिटीतला विषय नाही, आम्ही तुमच्या कळवायचं काम करू। तुमच्या ह्या ड्रायव्हरला अडवले होते, त्यानं कुणाला सांगितलं? तुम्हाला सांगितलं, तुम्ही आला का नाही? आजपर्यंत आला का नाही? आला का नाही? बघा मागच्या 2 महिने होऊन गेले, तुम्हाला अर्ज ऍडमिट करून 2 महिने झाले, तुमच्या म्हणण्याप्रमाणे केला। आम्हाला जिथं अडचण येईल तिथं आम्ही आज 15,000 रुपयाचं नुकसान झालं। ड्रायव्हर पुढं डोलगरावून पुढे गेलाय, इथं सांडला ऊस सगळा त्या शेतकऱ्याचा। हे 1.5 वर्ष लागतंय, महिन्यासारखा पगार नाही शेतकऱ्याला, हे महिन्याच्या महिन्याला मिळाला। आपण शेतकरीच आहोत। अहो म्हणायला ह्या तुम्ही मग का तळमळीनं काम केलं नाही? नाही साहेब, आता हे बघा, त्यानं जर बांधला व्यवस्थित नसेल, अहो बांधला नाही, आम्ही मूर्खच आहे, तुम्ही छान नाही तेवढं, शेतकरी मूर्ख आहे ना, वायर बांधला नाही नीट काही नाही। अहो हाईटला थटून सांडलाय खाली, हाईटला थटून सांडला। हा मग तेव्हा आहे मुद्दा, पुलाखाली सांडला, इकडे नाही सांडला। बरं का सर, त्यावेळेस तुमच्या मिक्सरच्या गाड्या तुम्हाला दावली वर थाटायला थटून सांडला असेल तर गोष्ट आज तुमचा मिक्सर आहे की नाही, तुमचा मिक्सर सुद्धा थाटलेली व्हिडिओ आहेत। आम्ही 2 महिने आहे की नाही त्याच्यावर रिसर्च केला की नक्की अडचण काय आहे। मग आता हे जो तुम्ही 4.5 मीटर आता तरी तो राहिला का बघा, ती सुविधा आहे का? जनसुविधा तुम्ही काम करताय, डबकं या जायला येतंय तिथं, ही खडं इतर रस्त्यावर पडले, हे आहे का? कामच केलेलं नाहीये ना, कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये आहे का? ह्याचा एखाद्याच्या डोळ्याला गेला, आयुष्यभरासाठी त्याचा डोळा गेला तुमच्या या अवजड वाहतुकीनं, कोण भरून देणार? कालच तुमच्या पोकलँडचं काहीतरी नुकसान झालेलं आहे नाही, किंवा उद्या खडा साहेब उठला, तुम्ही गॉगल लावलाय, आम्हाला नाही, तुम्ही म्हणाल परत गॉगल लावून हिंडायचं, हेल्मेट घालून हिंडायचं असं म्हणाल, परत ऊस बांधला नाही असं म्हणला तसं बघा। उद्या तुम्ही म्हणाल साधा सोपा आहे, वायर बांधला असता तर उसळत नाही, माहित नाही ना। अहो हे साहेब आहे का? आता ज्यानं म्हणा ज्यानं ऊसच जास्त भरला असं मी सांगा, आमचं काय म्हणतो 2 नाही, जोपर्यंत या पुलाचा निकाल लागत नाही, आमची मागणी तुमच्याकडे 2 महिने पेंडिंग आहे ते। आणि आम्ही काय म्हणतोय की आमचे विद्यमान जे कोण इथले स्थानिक साताराचे खासदार आहेत, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जिल्हाधिकारी आहेत, समोर बैठक लावा तुम्ही, आमची याची तयारी आहे, आमच्या समस्या तिथं मांडू। आम्ही सांगतो, तुम्ही तुमच्या परीने सांगा ना। तुम्ही पण साहेबांच्या परीने रिपोर्ट करणार की? ऐका ना, तुम्ही पण आता इथले स्थानिकच आहात, आपलेच लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही काम आहे की नाही, सुविधा तुम्ही आमच्यासाठी देणार आहे ती थांबवली। मला काय म्हणणं आहे, मी कळवायचं काम करतो, आम्ही असं कळवायचं काम ऐकून घ्या की तुमचं पंधरकर जिल्हाधिकारी किंवा कोण इथं आम्ही या म्हणलोय का? आम्ही काय म्हणतोय, तुम्ही बोलवाल तिथं येतो ना, आम्ही आमचं दुकान आहे, आम्ही मांडा येतो, आम्ही कुठं आडमोठी भूमिका आहे? 2 महिने सुद्धा तुम्हाला संधी दिली की हो, का नाही दिली? आम्ही कळवलंय त्यांना, आम्ही त्या पद्धतीनं त्यांना तुमच्या ज्या काय भावना आहेत आम्ही त्यांना कळवलंय। हा मग कळवले, मग अजून त्याला काही भावना शून्य माणूस बसला का तिथं? त्याला अजून कळना का? भावना कळवल्या पण काम चालूच ठेवलंय ना। अहो त्या 10वीवाल्यांना तुम्ही कुठनं बी काही बी करून लगेच ही करून पैसे घेऊन लगेच ते ही करतो। अहो बघा ना, आम्ही पुरावे निशी दाखवतो। तुम्ही
नेरल्यापासून शेंद्रापर्यंत तुमचा प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात मी करून दिले. नाही नाही, तुमचं ते आहे का नाही, काय कॉन्ट्रॅक्ट जे आहे का नाही ते घेऊन या. तुम्हाला किती ठिकाणी उल्लंघन झालं दाखव तुम्ही. नाही तुम्ही ऑन शेतकरी दी स्पॉट आम्ही असं म्हणत असाल, आम्ही इंजिनियर घेऊन येतो की काही जण असतील त्यांना आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही या जायला रॅम्प करून मधनं वाट अहो नाही दिलेलं, काही ठिकाणी नाही दिलेलं. आम्ही दाखवतो की तुम्हाला. मग आहे ना तुम्ही बघा. काय काय सुविधा आमच्यासाठी आहेत कॉन्ट्रॅक्ट मध्ये, आणि त्या तुम्ही काय काय पुरवलं नाही स्पॉट पंचनामा करून आपण काही ठिकाणी दिलेच नाही. आम्ही बघू की आपण तुम्ही आम्ही जॉईन ही करू की. आम्ही जिथं शेतकऱ्यांनी आम्हाला तुम्हाला आता जे बागचं जाऊ द्या, आता या पुलाच्या संदर्भातलं जे आहे की नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.